नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा अंत केला होता। भगवान शिवाने त्रिपुरासुराचा अंत करून देवांच्यावर जशी कृपा केली त्याच प्रकारे आपल्या जीवनातील देखील अंधकार, नकारात्मकता, आपल्या सगळ्या समस्यांचं निवारण व्हावं म्हणून महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये दीपदान हे करावं। त्याच प्रकारे त्रिपुरासुराचं प्रतीक म्हणून 750 वाती आपल्या घरामध्ये जाळे जातात, हवन केलं जातं, भगवान शिवाचं पूजन केलं जातं, या दिवशी अभिषेक केला जातो। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण त्रिपुरवात कशी लावावी, त्याचं हवन कसं करावं, मंत्र कोणते म्हणावेत, मुहूर्त काय असणार आहे, हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब पण करा। चला तर उशीर न करता लगेच सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण पाहू त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे, त्याचा मुहूर्त कधी असणार आहे। यावर्षी कार्तिक शुक्ल पौर्णिमा 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:55 सुरू होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती होईल 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:47 उदय तिथीनुसार 27 नोव्हेंबरला पौर्णिमा आहे। पण त्रिपुरारी पौर्णिमेचं पूजन, शिवपूजन हे आपण संध्याकाळी करायचं असतं आणि 750 वाती आपण जाळवतो, ते सुद्धा आपण संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जाळायचे असतात। त्यामुळे आपण त्रिपुरवात ही 26 नोव्हेंबरला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जाळायची आहे आणि ज्यांना त्रिपुरवात 26 नोव्हेंबरला जाळायला जमणार नाही त्यांनी 27 नोव्हेंबरला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जाळल्या तरी पण चालतील। किंवा तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या काळामध्ये या वाती मिळाल्या नाही तर तुम्ही पौर्णिमा होऊन गेल्यानंतर सुद्धा एखाद्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये त्रिपुरवात ही जाळू शकता। तर या 750 वाती जे आपण जाळतो त्या त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून आपण जाळत असतो। तर आपण पूजेचं सामान घेतो तिथे आपल्याला त्रिपुरवात ही मिळून जाते। तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला भगवान शिवांचं पूजन करायचं असतं, भगवान शिवांना अभिषेक घालायचा असतो आणि 750 वाती आपण ज्या जाळणार आहोत त्यांना शुद्ध तुपाची आहुती द्यायची आणि मग त्यांचं हवन करायचं असतं। तर हे सगळं कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी एक पाट घेतलाय, पाटावरती मी पांढरा कपडा टाकलाय। भगवान शिवांचं पूजन करायचं म्हटलं की आपल्याला पांढरा कपडा टाकायचा असतो। तर माझा हा खाली परमनंट मोठा पाट असतोच, पण त्याच्यावरती मी चौरंग ठेवलाय एक छोटासा आणि त्यावरती पांढरा कपडा टाकून घेतलाय। आता पाटावरती कपडा टाकून घेतल्यानंतर मी इथे एक मोठा दिवा आहे माझ्याकडे मातीचा, त्यामध्ये या 750 वाती आहेत त्या घेतल्यात। तर तुमच्याकडे हवन कुंड जर असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता। माझ्याकडे नाहीये हवन कुंड, त्यामुळे मी ही मातीचा दिवा घेतलाय मोठा। तर आपण त्रिपुरारी पौर्णिमेची जी पूजा घालतो ती खूप छोटी आहे, जास्त काही सामान लागत नाही त्याला, पण त्याचं फळ खूप मोठं आहे। तर मी तो मातीचा दिवा घेतला, वाती घेतल्यात आणि आपल्या देव्हाऱ्यातून फक्त आपल्याला गणपती बाप्पा घ्यायचेत आणि महादेवांची पिंड घ्यायची। तर तुम्ही बघू शकता माझ्या मंदिरामध्ये सुद्धा मी लाल कपडा अंथरलेला आहे देवांच्या खाली, पण मी पिंडी खाली पांढरा कपडाच टाकत असते, पांढऱ्या कपड्यावरच महादेवांची पिंड ठेवायची असते। आता सगळ्यात आधी आपल्याला ज्या वाती घेतलेल्या आहेत त्यांना आपण गाईच्या तुपामध्ये भिजवायच्या आधी तुम्ही 1-2 तासभर भिजून ठेवू शकता किंवा सकाळी जरी भिजून ठेवल्या आणि संध्याकाळी त्यांचं हवन केलं तरी पण चालतं। तर इथे मी लगेच भिजवते, तरी पण पटकन भिजल्या जातात त्या, व्यवस्थित अशा भिजवायच्या तुपामध्ये। तूप थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे ते छान प्रकारे अशा भिजल्या जातात। आता वाती मी तुपामध्ये भिजत घातल्यात तोपर्यंत बाकीची पूजा करून घेते। तर सगळ्यात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो। तर वात कशी घ्यायची असते, दुहेरी वात घ्यायची असते, 2 वातींची एक वात। तर आजकाल या अशा वळलेल्या वाती मिळतात, दुहेरी वात मिळते, तर आईतच पॅकेट मिळतं, आपल्याला वळायची गरज सुद्धा पडत नाही। तर आधी भूमीची पूजा करायची असते त्यामुळे थोडेसे तांदूळ ठेवले, हळदी कुंकू वाहिलं, दिवा ठेवून घेतला, दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याला पुन्हा हळदी कुंकू फुल व्हायचं, नमस्कार करायचा आणि मग आपण पूजेला सुरुवात करायची असते। तर आपण बसायला सुद्धा पूजेच्या वेळी आपल्याला बसायला काहीतरी आसन बसकर घ्यायचं असतं, नाहीतर आपण जी पूजा करतो त्याचं फळ सगळं भूमीला प्राप्त होत असतं, आपल्याला प्राप्त होत नाही ते, त्यामुळे बसायला बसकर नक्की घ्यायचं असतं। आता दिव्याची पूजा झाल्यानंतर सगळ्यात आधी मान गणपती बाप्पांचा, गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा। तर गणपती बाप्पांना आधी पाण्याने अभिषेक घालायचा, नंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने। तर तुम्ही दुधाने सुद्धा अभिषेक घालू शकता, नाहीतर नुसतं पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता। तर पाण्याने अभिषेक घालताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। पंचामृताने स्नान घालताना पंचामृतं स्नानम समर्पयामी, पंचामृतम स्नानम समर्पयामी असं म्हणायचं, नाहीतर गणपती बाप्पा मी तुम्हाला अभिषेक घालत आहे असं म्हटलं तरी चालतं।
आता गणपती बाप्पांना अभिषेक झाल्यानंतर चांगल्या पाण्याने पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे गणपती बाप्पा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे. थोडेसे तांदूळ ठेवले मी आणि तिथे हळदी कुंकू वाहायचं आणि गणपती बाप्पांना स्थान द्यायचं. पुन्हा गणपती बाप्पांना हळदी कुंकू फूल वाहायचं, कापसाचं वस्त्र घालायचं. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांची पूजा अभिषेक घालायचा असतो, पण गणपती बाप्पांना आपण अभिषेक घालतो, त्यांची सुद्धा पूजा करतो. कारण भगवान शिव त्यांचे पिता आहेत, तरी पण गणपती बाप्पांचा मान असतो पहिला सगळ्या देवांच्या आधी. त्यामुळे गणपती बाप्पांना सुद्धा आपण अभिषेक घालायचा, पूजा करायची आणि मगच भगवान शिवांना आपण अभिषेक घालायचा आणि त्यांची पूजा करायची. तर माझ्याकडे पाऱ्याचं शिवलिंग आहे, मी अभिषेक घालते आता. तर असं बोलतात आपण खूप प्रकारच्या शिवलिंगाची पूजा करत असतो, अभिषेक घालतो, पण आपण पाऱ्याच्या शिवलिंगाला अभिषेक घातला, पूजा केली तर आपल्याला खूप प्रकारचं फळ मिळत असतं. सगळ्या शिवलिंगामध्ये पाऱ्याचं शिवलिंग सगळ्यात चांगलं मानले गेलेलं आहे. तर मी पाऱ्याचं शिवलिंग छोटंसं आहे, त्याचं वजन खूप आहे. तर हे मला 2100-2200 रुपयाला काहीतरी मिळालं होतं. छोटंसं आहे, त्याचं वजन खूप असतं. तर अभिषेक घालते मी आता. आधी पाण्याने अभिषेक घातला, नंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक घातला. अभिषेक झाल्यावर पुन्हा थोड्याशा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, पिंड कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची. बेलपत्र ठेवलं मी खाली आणि त्यावरती आता शिवपिंड ठेवून घेते आणि पूजा करायची. तर शिवपिंडीला आपण कधीही हळदी कुंकू हे वाहायचं नसतं. आपण महादेवांच्या पिंडीला भस्म चंदन वाहू शकतो. आणि ही पूजा झाल्यानंतर आपण त्रिपुरारी वात जाळणार आहोत, 7.5ची वाती, त्याचं हवन करणार आहोत. तर त्याची राखसुद्धा म्हणजे त्याचा भस्मसुद्धा आपण महादेवांच्या पिंडीला या दिवशी लावायचा असतो. भस्म लावून झाल्यानंतर कापसाचं वस्त्र वाहायचं, थोडेसे तांदूळ वाहायचे आणि मग बेलपत्र वाहायचं. महादेवांना बेलपत्र अशा प्रकारे वाहायचं असतं. बेलपत्राचं तोंड आपल्याकडे झालं पाहिजे आणि बेलपत्र आपण ज्या बाजूकून तोडतो ते महादेवांच्या पिंडीकडे पलीकडे झालं पाहिजे, पूर्वेकडे. अशा प्रकारे आपल्याला बेलपत्र वाहायचं असतं आणि बेलपत्र हे पालथंच व्हायचं असतं. आणि महादेवांना पांढरं फुलंच वाहायचं असतं, लाल व्हायचं नसतं. लाल काही चालत नाही. तर आपण अभिषेक घालताना किंवा आपण महादेवांना बेलपत्र वाहतो त्यावेळेस तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करू शकता. किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिणी वंदना मृत्योर्मोक्षीयमामृता. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिणी वंदना मृत्योर्मोक्षीयमामृता या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. आणि आपल्याला त्रिपुरवात जाळायची आहे. त्या त्रिपुरवात जाळताना सुद्धा आपल्याला गावरान तुपाची आहुती देत आपल्याला 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. तर किंवा तो येत नसेल तुम्हाला तर तुम्ही नुसतं ओम नमः शिवाय असं म्हटलं तरी पण चालेल. तर आपण त्रिपुर पौर्णिमेच्या दिवशी अशी पूजा केली आणि त्रिपुरवात जर जाळली तर आपल्या घरावर येणारी संकट, अडीअडचणी ह्या दूर झाल्या जातात. आता महादेवांची पूजा पण झाली, अभिषेक झाला. त्यानंतर मी इथं एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेतले, हळदी कुंकू वाहायला. कुठली पूजा करायची म्हटलं की आपण भूमीची पूजासुद्धा करायची असते, तर थोडेसे तांदूळ ठेवायचे, हळदी कुंकू वाहायचं आणि मग त्यावरती मी मातीचा जो दिवा आहे तो ठेवला आहे. त्यामध्ये वाती आहेत तुपामध्ये भिजवलेल्या. आता मातीच्या दिव्याला पण हळदी कुंकूने छानपैकी असं सजवून घ्यायचं आणि फुलांनी पण मी छान असं सजवून घेतले. तर तुमच्याकडे हवनकुंड जर असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही हवन करू शकता. आणि हवनकुंड किंवा आपण ज्या वाती प्रज्वलित करणार आहोत त्या आपण कापराने प्रज्वलित करायच्या, कापराने जाळायच्या असतात. भीमसेनी कापूर जर असेल तर त्यांनी सुद्धा तुम्ही प्रज्वलित करू शकता. आणि आपण वाती प्रज्वलित केल्यानंतर वाटीमध्ये थोडंसं गावरान तूप घ्यायचं आणि पळीने अगदी थोडंसं असं टाकत राहायचं, आहुती देत राहायची आणि मंत्र बोलायचा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिणी वंदना मृत्योर्मोक्षीयमामृता स्वाहा असं म्हटलं तरी चालतं. 108 वेळा म्हणा किंवा 21 वेळा म्हटलं तरी पण चालतं. आणि या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा मंत्र म्हणायचा आहे तो त्रिपुरारी मंत्र आहे. आणि हा मंत्र सुद्धा तुम्ही तुपाची आहुती देतानाच म्हणायचा आहे. तुम्ही 21 वेळा म्हणू शकता किंवा 11 वेळा सुद्धा म्हणू शकता. ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा, ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा, ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा असा मंत्र तुम्ही बोलायचा आहे. आणि तुमच्याकडे हवनकुंड जर नसेल तर तुम्ही अशा मातीच्या मोठ्या दिव्यामध्ये सुद्धा असं तुम्ही हवन करू शकता. आता याला आपण हवन का बोलतो, आपण या वाती प्रज्वलित केलेल्या आहेत मातीच्या मोठ्या दिव्यामध्ये
मोठ्या दिव्यामध्ये काय प्रज्वलित केले आणि हवन कुंडामध्ये काय केले एकच आहे. तर आपण तुपाची आहुती देत राहिलो त्याला, त्यामुळे याला हवन बोलतात. तर आपण असं आहुती देत राहायची तुपाची आणि हवन करायचं आणि मंत्राचा जाप करायचा या दिवशी. आणि याशिवाय तुम्ही तुमच्या कुलदेवीचा कोणता मंत्र असेल तर तोही तुम्ही म्हणून आहुती देऊ शकता तुपाची. आणि 99 मंत्रसुद्धा म्हणायचा आहे, तो तुम्हाला येत असेल तर तोही म्हणू शकता. 99 मंत्र ही खूप सोपा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा असा मंत्र आहे तो. तर असं केल्याने आपल्या घरामधली निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते. काही नकारात्मक शक्ती असतील त्याही निघून जातात, आपल्या घरामध्ये त्या नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत. आणि हे हवन झाल्यानंतर ती जी वातींची राख आहे ती थंड झाल्यावर महादेवांच्या पिंडीला तो भस्म लावायचा आहे. आणि बाकीचा जो भस्म आहे तो आपल्या घराच्या चारही बाजूला थोडा थोडा टाकत राहायचं. तर अशा प्रकारे अगदी सोपी पूजा आहे, तुम्ही करू शकता. तुम्हाला त्याचं फळ खूप जास्त पटीने मिळत असतं. आणि ही पूजा जी मांडलेली आहे आपण ती त्याच दिवशी संध्याकाळी उचलायची नाही, आपण संध्याकाळीच पूजा करत असतो ऑलरेडी. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ती महादेवाची पिंड, गणपती बाप्पांची मूर्ती आहे ते उचलायचं आणि आपल्या देव्हाऱ्यामध्ये पुन्हा त्यांचं स्थापना करायची. आणि जे फुलं आहेत ते निर्माल्यामध्ये टाकायचे आणि तांदूळ आहेत ते पक्ष्यांना टाकून द्या. तर अशा प्रकारे अगदी सोपी पूजा आहे, नक्की करा अशी अपेक्षा करते, तुम्ही करतालच. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.